किशोर विलास शेळके यांची महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी निवड। बारामती तालुक्यातील वाणेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते किशोर शेळके यांची मानवाधिकार फाउंडेशन भारतच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे। या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयी काय म्हणाले पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज 11 सोमेश्वर नगर। मानवाधिकार फाउंडेशनमध्ये मी काम करत एक वर्ष त्या माध्यमातून मी म्हणजे आपल्या गावचंच नाही तर आजूबाजूच्या पंचकृषीच्या गावातले जे काय तंटंब असतील भांडणं असतील 13-13, 17-17 वर्षाचे ते मी तहसीलदार ऑफिसला जाऊन त्यांच्या लोकांची जे सगळ्या दोघांची एकत्रित बसून त्या दोघांचा जवळजवळ 13 एकराचा रस्ता काढला आणि ती दोघं आता सुखाने नांदत आहेत। आता गावामध्ये सुद्धा एक पवार कुटुंब आहे, भाऊभाऊंची भांडणं होती जागेवर, तर तिघांनाही एकत्रित घेतलं, तिघांचं वकिलाकडे जाऊन नोंदणी करून घेतली, जेवढी जागा आहे ती समान केली, त्याच्यातून समान रस्ता ठेवून त्यांचं बांधकाम चालू केलं। म्हणजे आपण जर मनातून जर ठरवलं की बाबा एखाद्याचं आपलं खरोखरच आपण मनापासून काम करायची इच्छा आहे तर आपण ते करू शकतो। फक्त कसं आहे की ते आपल्या मनात पाहिजे आणि खरंपणाची बाजू घ्यायची, खोटेपणाची नाही। पैशासाठी किंवा कुणी आपल्याला लाजच दाखवतात किंवा बाबा एखादा धमकी देतो बाबा मी तुला हे कर, तसल्या धमक्याला याला बी काय घालायची गरज नाही आहे, कारण आपण खरोखर आहोत आणि आपल्याला खऱ्याचाच न्याय घ्यायचा आहे, आपल्याला दोघा खोट्याला बाजू द्यायची नाही। त्यामुळं हे काम खरंच चांगलं आहे, फक्त ते मनातून आणि इच्छेने करायची फक्त भावना पाहिजे माणसाची, बाकी काय नाही। त्याच्यातून मी एवढंच सांगेल की चांगली आहे आणि चांगली सेवा करण्याची संधी आहे। काय होतं जिथं जिथं आता मी अधिकारी वर्गातून याच्यातून काम करतो, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना माहीत नसतं, त्यांच्यावर अन्याय भरपूर होत असतो, बाप किरकोळ असते थोडी असते, पण ज्यावेळेस माझं आयडेंटिटी कार्ड मी आतमध्ये टाकतो फक्त पट्टावरती असतं तर तेवढ्या पट्ट्यावरती सुद्धा 2 मिनिटात सही करून ते देऊन टाकतात, ते ठीक आहे सर काय अडचण नाही, त्यांचं काम बंद आहे। धन्यवाद सर।